नमस्कार। आताची महत्त्वाची बातमी येते आहे। महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी विकास मंत्री नरहरी झिरवळ हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधलाय। यात पत्रकारांनी महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गुटख्या संदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले असता यावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात गुटखा बंदी असून हा कायदा ठोसपणे राबवण्याची मंत्री झिरवळ यांनी ही खळबळजनक माहिती माध्यमांना दिली आहे। महत्त्वाची बातमी आहे अमरावतीमधून। आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवैध सुरू असलेला गुटखा बंदी कायदा हा अंमलात मंत्री आणतील का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून आहे। आता हा मुद्दा तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे का एका बाजूने बंद होतच नाही, सुरूच असतो। पण आपण पहिला प्रयत्न करू का तो बंद कसा होईल, त्याच्यानंतर सरकारमध्ये तो बंद होण्यासाठीचा काही कार्यकाळ ठेवू आपण। त्याला सुद्धा मनुष्यबळाची गरज आहे। स्वतःचं व्हिजिलन्स असलं तर तो वेगळा भाग आहे। आता स्वतःचं व्हिजिलन्सची माणसंच नाही आहेत, त्याच्यामुळं आपल्याला ती अडचण आहे। मग त्याच्यासाठी आपण काही उसनवार माणसं घेऊ शकतो का? हाच आढावा राज्यभरातून वेगवेगळ्या स्तरावरच्या अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याच्यासाठी तिथं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट समोर जाऊन ह्या सगळ्या चर्चा घडून त्याच्यानंतरच आपल्याला पुढं जावं लागेल। पण पहिला प्रयत्न हाच असला पाहिजे का मी असं ऐकतो का हे जे काही गुटखा बनवला जातो याच्यात हे जे काही केमिकल टाकलं जातं आणि ते असंच आहे का इतर गोष्टी कदाचित माणूस टायमिंग खातो, पण गुटखा खाणारे त्याला कायमस्वरूपी तोंडात लागतो आणि त्याच्यामुळं त्याला कॅन्सरसारखे आजार जे काही होतात ते होऊ नयेत म्हणून आपण पहिला प्रयत्न तर बंदीतच ठेवू, नंतर GSTचा वगैरे विचार करू। कारण ते लाकूड कुठून तरी इम्पोर्ट केलं जातं आणि त्याला केमिकलची साथ देऊन का जे मी असं ऐकतो का ज्या लाकडापासून फक्त माणसं जाळण्याचं काम होतं ते इथं गुटखा म्हणून आपण प्रबोधनातून काही करू शकतो का? जसं मीडियाच्या माध्यमातून करतो तसं लोकप्रबोधनातून काही करू शकतो का? ते किती वाईट आहे असं का? तरुण मुलं आता म्हातारा कोणत्याच गावात होऊन मारायला तयार नाही, तरुणच मरतात। एक दिवस असा येईल का आपल्याला म्हातारा पूर्वी राहायचा हे मुलांना सांगावं लागणार आहे। अशी अवस्था फक्त गुटखाच नाही तर अनेक त्याच्या बाजूने अनेक असे चुकीचे प्रकार होतात। त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करतो। देशासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।